या वर्षीचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधानांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. आपल्यापैकी अनेकांना ते आठवत असेल. ते म्हणाले होते की महालक्ष्मीची कृपा भारतातल्या सामान्य जनतेवर हो हो, असं एक स्टेटमेंट होतं. या स्टेटमेंटचा अर्थ जे अर्थसंकल्प अभ्यासतात त्यांना निश्चित कळला असेल. असं पंतप्रधान सुचवत आहे. याचाच अर्थ उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये भरपूर सवलती येण्याची शक्यता आहे असं त्याच वेळेला वाटलं आणि घडलं सुद्धा तसंच. सगळ्यांना समाधान देईल, सगळ्यांना भरपूर सवलती मिळतील असा हा अर्थसंकल्प आला आणि त्यामुळे सगळ्यांचा फोकस हा प्रामुख्याने त्या 12 लाखावरच गेला. मित्रांनो, खरं म्हणजे अर्थसंकल्प प्रत्येक जण आपापल्या दृष्टिकोनातून बघत असतो. जसं आता नातूंनी सांगितलं, पगारदारांना, गुंतवणूकदारांना, टॅक्स पेयर्सना ते त्यांच्या अंगाने बघतात. पण मला सांगा, अर्थसंकल्प देशाचा आहे आणि तो त्या वर्षी सरकार काय काय करू इच्छित, सरकारने काय काय अर्थविषयक संकल्प केले ते मांडण्याचा आहे. म्हणून खरा अर्थसंकल्प बघायचा तर तो देशासाठी काय केलं या दृष्टीने बघितला पाहिजे. आणि मला वाटतं गेल्या 32 वर्षामध्ये तोच विषय मांडायचा मी इथे प्रयत्न करतो. त्यामुळे पगारदारांना सूट काय मिळाली एवढ्या पुरतं मर्यादित त्याचं स्वरूप न ठेवण्याचा माझा प्रयत्न असतो. मग एवढ्या सवलती यावर्षी का दिल्या? कुठे निवडणूक नाहीये. साधारणपणे रिॲक्शन पहिली अशी आली की निवडणुकीपूर्वचं वर्ष नसताना सुद्धा एवढ्या सवलती कशा दिल्या? इतकं वरवर बघून चालणार नाही. मला असं वाटतं की थोडी पार्श्वभूमी आपल्याला बघावं लागेल. आता आपल्याला असं दिसेल की जगामध्ये गेले 2-3 वर्ष स्लोडाऊन चालू आहे. त्याला रिसेशन म्हणता येईल अशी स्थिती नाही, पण स्लोडाऊन नक्की आहे. मंदी नाही आहे, परंतु एकूण आर्थिक हालचालींमध्ये मात्र थोडीशी शिथिलता आलेली आपल्याला दिसते. ही अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी आपल्या अहवालामधून वारंवार व्यक्त केलेली आहे. एक दाखला मी फक्त देतो आणि पुढे जातो. तो म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड दर क्वार्टरला एक अहवाल प्रसिद्ध करत असतं. त्याचं नाव असतं वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक. जानेवारी 25चा जो आउटलुक आला आहे त्याच्यामध्ये आगामी वर्षासाठी जगाचा जीडीपी ग्रोथ काय असेल याचा अंदाज व्यक्त केला आहे आणि तो ग्रोथ रेट 3.3% इतका असेल असं म्हटलं आहे. आपण जर का गेल्या 20 वर्षांची सरासरी काढली आणि ग्रोथ रेट ऑफ द वर्ल्ड काढला तर तो 3.7% आहे आणि यावर्षी तो 3.3% इतका खाली येणार आहे असं IMFने सांगितलं. याचाच अर्थ असा की जगामधल्या सगळ्याच देशांमध्ये हे स्लोडाऊन सुरू झालेलं आहे. आणि मग त्यांनी देताना प्रत्येक देशाचा विकास दर काय असेल तो पण दिला. सगळ्या जगाचा मिळून 3.3%. जगाची 1 नंबरची अर्थव्यवस्था अमेरिका, तिचा ग्रोथ रेट दिलाय 2.7%. दुसरी अर्थव्यवस्था चीन, तिचा ग्रोथ रेट दिलाय 4.6%. तिसरी जपान, तिचा दिलाय 1.1%. चौथी जर्मनी, तिचा दिलेला आहे 0.3%. मित्रांनो, ह्या सगळ्या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की जगातल्या बहुतेक सगळ्या ज्या वरच्या अर्थव्यवस्था आहेत त्यांचा ग्रोथ रेट कमी होतोय. IMFने त्या रिपोर्टमध्ये 5वी अर्थव्यवस्था भारताची आहे आणि तिचा ग्रोथ रेट एक्सपेक्टेड 6.5% आहे. एका बाजूला टाळ्या वाजवण्यासारखं आहे आणि दुसऱ्या बाजूला जर मी सांगितलं की आपला जो ग्रोथ रेट आहे
तो 2021 मध्ये 9.69% होता आणि तो आता आगामी काळामध्ये 6.5% असेल आणि या वर्षामध्ये तो 6.3%च होता. म्हणजे जगाची मंदी चालू आहे, मंदी सदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याची झळ भारताला सुद्धा लागत आहे, जरी आपण फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी असलो तरी. त्यामुळे आत्ताचा अर्थसंकल्प ह्या चॅलेंजला फेस करण्यासाठी तयार करणं आवश्यक होतं. दुसरा एक चॅलेंज आहे आणि ते सगळ्यात मोठं चॅलेंज आहे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं आणि अमेरिकेच्या प्रेसिडेंटच्या दृष्टिकोनाचं. डोनाल्ड ट्रम्प निवडून आले आणि निवडून आल्यानंतर ज्या ज्या काही घडामोडी सुरू झाल्या त्या जर आपण बघितल्या तर त्याचाही परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. आता मनात येईल असं की एक देश जगात 200 पेक्षा जास्त देश आहेत, त्यांच्यावर कसं काय प्रभाव पडू शकेल? याचं कारण असं आहे की अमेरिकेची अर्थव्यवस्थाच इतकी प्रचंड आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जायचं म्हणतो आहोत, जगात 5व्या क्रमांकावर आहोत. आत्ताशी आपण 3.5च्याही खाली आहोत आणि 5 पर्यंत जायचं. अमेरिकेची अर्थव्यवस्था ती आहे $29.84 ट्रिलियन. बघा आपण 3.5 आहोत आणि ते आहे जवळपास $30 ट्रिलियन. जगातल्या एकूण अर्थव्यवस्थेत अमेरिकेचा वाटा आहे 26%. जगातला सर्वात मोठा आयातदार देश अमेरिका आहे. 4.09 ट्रिलियन इतकी आयात अमेरिका करते आणि अमेरिकेची निर्यात आहे $3.2 ट्रिलियन, जो जगातली दुसरी आयात करणारी अर्थव्यवस्था आहे. हे जर का एकदा अमेरिकेचं स्वरूप लक्षात घेतलं तर मग आपल्याला कळेल की अमेरिकेने दृष्टिकोन बदलला, अमेरिकेने धोरणं बदलली तर जगाच्या अर्थव्यवस्थांवर त्याचा परिणाम होणार आहे. मी आता अमेरिकेची आयात आणि निर्यात सांगितली, ते जर आकडे लक्षात असतील तर तुम्हाला पटकन लक्षात येईल की अमेरिकेचा ट्रेड डेफिसिट किती आहे. अमेरिकेची आयात खूप जास्ती आहे, निर्यात कमी आहे आणि ती निर्यात जी कमी आहे ती $0.89 ट्रिलियन इतका ट्रेड डेफिसिट आहे आणि हा ट्रेड डेफिसिट वाढत चाललेला आहे. आणि ट्रेड डेफिसिट वाढणं याचा अर्थ काय आहे? याचाच अर्थ असा आहे की आपण जेवढा माल बाहेर पाठवतो त्यापेक्षा जास्ती माल आयात करतो, म्हणजेच आपण जास्ती रक्कम बाहेर देत असतो. ही स्थिती फार काळ चांगली नाही, पण गेली 3 दशकं तरी अमेरिका मायनस ट्रेड बॅलन्स असलेली आहे. त्याचा काही परिणाम आता दिसायला लागलाय आणि म्हणून हे ट्रम्प महाशय ज्या वेळेला प्रेसिडेंट झाले त्यावेळेला त्यांनी मागे निवडून आले होते त्यावेळेला त्यांनी एक नारा दिला होता. तो नारा होता बी अमेरिकन बाय अमेरिकन. आठवत असेल आपल्याला. आता ते निवडून आले तेव्हा नारा काय देत आहे? मागा, MAGA, मराठी नाही हा, इंग्रजीमध्ये. आणि तो मागा म्हणजे काय आहे? मेक अमेरिका ग्रेट अगेन. मला वाटतं ह्या नाऱ्यात 2 अर्थ स्पष्टपणे दिसतात. पहिला अर्थ काय आहे? तो शेवटचा शब्द अगेन. अगेन याचा अर्थ काय झाला? कुठेतरी त्यांच्याही मनात आलंय की आता नाव अमेरिका इज नॉट दॅट ग्रेट ॲज इट वॉज अर्लियर, म्हणून आम्हाला पुन्हा तेवढीच ती ग्रेट करायची आहे. हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ धोरणात्मक झाला. आम्हाला जर अमेरिका मोठी करायची असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील, काही धोरणं राबवावी लागतील आणि ती धोरणं राबवायला त्यांनी सुरुवात पण केली कालपासून. काल त्यांनी एक अनाउन्समेंट केली, आपल्यापैकी अनेकांनी वाचली असते, की उद्यापासून लागू होणार आहे. सगळ्यात मोठा निर्णय त्यांनी जो जाहीर केला तो असा आहे की कॅनडा आणि ब्राझील या 2 देशांना ज्या वस्तू अमेरिकेत आयात होतात
त्या वस्तूंवर 4 तारखेपासून उद्यापासून 25% टॅरिफ लावलं जाईल. आणि चीन जो अमेरिकेचा फार मोठा ट्रेड कॉम्पिटिटर आहे त्याच्याकडनं आयात होणाऱ्या वस्तूंवर 10% टॅरिफ लावलं जाईल. टॅरिफ लावणं याचाच अर्थ काय होणार आहे, तिथून होणारी आयात कमी होणार. अमेरिकेला काय पाहिजे, ट्रेड डेफिसिट भरून काढायचं. ट्रेड डेफिसिट भरायचं तर 2च मार्ग आहे. एक मार्ग आहे निर्यात वाढवा आणि दुसरा मार्ग आहे आयात कमी करणं. आयात कमी व्हावी यासाठी टॅरिफ वाढवायला सुरुवात केली अमेरिकेने. आता अमेरिकेसाठी हा विचार आपण केला, कॅनडा, ब्राझील आणि चीन यांच्यावर काय परिणाम होईल, त्यांची निर्यात कमी होईल, त्यांच्या अर्थव्यवस्थेत झाला का परिणाम. असेच निर्बंध आता कोणाकोणावर लागतील हे सांगता येणार नाहीत. आणि जर का असे निर्बंध इतर देशांवरही लागायला लागले भारतासह तर त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर निश्चितच नकारात्मक परिणाम होईल. हे दुसरं आव्हान. हे म्हणायचं कारण असं आहे, आपल्याला लक्षात येईल ट्रम्प महाशयांनी आणखीन एक धमकी दिली आणि ती धमकी दिली ब्रिक्स या देशांच्या गटाला. ब्रिक्स म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ब्रिक्स यांचे पहिले अल्फाबेट्स घेऊन ब्रिक्स हा शब्द झाला. त्याला आणखीन काही देश या गटात आता जोडले गेले. काय धमकी दिली त्यांनी, त्यांनी सांगितलं या देशांनी जर डॉलरला पर्याय होईल असं चलन जर काढायचा प्रयत्न केला तर त्यांना सँक्शन्सला सामोरं जावं लागेल. थोडा पुन्हा विचार केला तर आपल्या लक्षात येईल याचाच अर्थ असा की अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला ही पण भीती वाटायला लागली आहे की आपल्या डॉलरचं जे काही वर्चस्व आज जगात आहे, ज्या आधारावर आपण आज आर्थिक साम्राज्य म्हणून ओळखलं जातोय, त्या डॉलरलाही धक्का लागण्याचा प्रयत्न जगात होतोय आणि तो यशस्वी जर झाला तर फार मोठा त्रास होण्याची शक्यता आहे. अजून तर कुठे काही नाहीये, सुरुवात कदाचित चर्चेमधून झालेली आहे, पण अजून त्याचं वास्तविक प्रत्यक्ष स्वरूप कुठेही आलेलं नाही. असं नसताना सुद्धा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हे जाहीर स्टेटमेंट केलं. आणि मग टार्गेट कोण होईल, ब्रिक्स नेशन. आणि ब्रिक्स नेशन मध्ये ब्राझीलवर तर त्याने टॅरिफ लावूनच टाकलाय, इंडिया वाचलाय, चायनावर पण टॅरिफ लागून गेलेला. त्यामुळे कोणत्याही क्षणी हे जर टॅरिफ आपल्यावर लागले तर त्यालाही फेस करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि केवळ सरकारी निर्णयच नाही तर आणखीन एक विचार आपल्याला याच्यासाठी करावा लागेल आणि तो म्हणजे भारतामध्ये गुंतवणूक करणारा US हा 3रा मोठा देश आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपल्या देशामध्ये $65.19 बिलियन ची गुंतवणूक अमेरिकेत आहे. आता अमेरिकेचं सरकार जर का भारताच्या विरोधात काही स्टेप्स घ्यायला लागले तर गुंतवणूकदार स्वाभाविकपणे विचार करून भारतात गुंतवणूक करायला लागतील. म्हणजे भारतातली गुंतवणूक कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे. भारताचा व्यापार काय अमेरिकेबरोबर, भारतातून निर्यात गेल्या वर्षी झाले $77.5 बिलियन आणि आयात झाले $40.7 बिलियन. आपण अमेरिकेला निर्यात जास्ती करतोय मित्रांनो, आयात कमी करतोय. म्हणून आपला अमेरिकेच्या बरोबरचा जो काही फरक आहे ट्रेड सरप्लस तो आहे $36.8 बिलियन. भारताचा ओव्हरऑल ट्रेड डेफिसिट आहे. सगळ्या देशांबरोबरचा व्यापार जर विचारात घेतला तर आपण डेफिसिट मध्ये आहोत. पण अमेरिकेच्या बरोबरचा व्यापार लक्षात घेतला तर ढोबळ मानाने आपली कल्पना अशी असते की अमेरिकेतनं आपण खूप आयात करत असतो. पण मित्रांनो उलटी स्थिती आहे. आपली आयात केवळ $40 बिलियन आहे आणि आपला ट्रेड सरप्लस $36.8 बिलियन आहे. आता जर अमेरिकेने आपल्यावर सँक्शन्स लावली आणि हा ट्रेड सरप्लस आपला कमी होऊ लागला तर आधीच आपला ट्रेड डेफिसिट आहे तो अमेरिकेच्या ट्रेड सरप्लस मुळे कमी झालेला आहे.
अशा परिस्थितीमध्ये जर का हे सँक्शन्स आले तर आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. हे सगळं डोळ्यासमोर ठेवून मित्रांनो आत्ताचं बजेट झालेलं आहे. म्हणून एकाएकी तुमचा माझा कळवळा आला म्हणून सामान्य माणसाची स्थिती फारच खराब झाली, काहीतरी सूट दिली पाहिजे, किंवा निवडणुका आल्या आहेत म्हणून ही काही आपल्याला दिलेली सूट नाही. जगामध्ये मंदी सदृश वातावरण आहे. अमेरिकेचा स्टान्स असा विचित्र होतो आहे. आपल्या देशातला सुद्धा GDP घटतो आहे आणि भूराजकीय तणाव, ज्याला जिओ पॉलिटिकल टेन्शन्स म्हणतात, अशी खूप मोठ्या प्रमाणावर जगात आता दिसत आहेत. इस्रायल आणि हमासचं युद्ध असेल, रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल, 2-2, 3-3 वर्ष झाली हे सगळं चालू आहे आणि ते केव्हा स्फोट घेईल सांगता येत नाही. अशा पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला आहे आणि म्हणून त्याच्यावर उपाययोजना, इफ यू थिंक इन ॲडव्हान्स अँड इफ यू आर प्रिपेअर्ड, तर तुम्हाला ती सिच्युएशन फेस करता येणं थोडं सोपं जातं. म्हणून 2 गोष्टी भारताने तातडीने केल्या. एक गोष्ट काय केली, ज्यावेळेला ट्रम्प महाशयांनी सांगितलं की जे इल्लीगल मायग्रेट्स आहेत त्या सगळ्यांना आम्ही इथून हुसकून लावणार आणि भारतातले सुद्धा इतके मायग्रेट्स तिथे आहेत, भारताने ताबडतोब प्रतिक्रिया दिली की हे बरोबर आहे, कोणत्याच देशात कोणीच विनापरवानगी राहू नये. एका अर्थाने काय केलं, आपण दुजोरा देऊन टाकला. दुसरं, टॅरिफ कमी होऊ नये, टॅरिफ वाढू नये म्हणून पण भारताने आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये एक हात पुढे करून टाकला. कस्टम्स ड्युटीज किती कमी केल्या. ज्या वस्तू प्रामुख्याने अमेरिकेतून आयात होतात